हॅलो एव्हरीवन, मी मेकअप आर्टिस्ट आकांक्षा आणि मी वंशिका मॅमकडे 3 महिन्यांचा क्लास कंप्लीट करून घरी आली आहे. हे बॅक साईडला जे दिसतंय ते माझं घर आहे. शेतीमध्ये वांगे वगैरे लावलेत आम्ही. वांगे, टमाटे, कोथिंबीर वगैरे लावली आहेत. वंशिका मॅमचा मला लास्ट बॅच जॉईन करायचा. मॅमकडे क्लास करण्यासाठी माझे रिलेटिव्स नाही बोलत होते. ॲक्च्युली पालघर खूप दूर आहे, सो एवढ्या दूर पाठवायला मला नाही बोलत होते. पण आईचा, पप्पाचा आणि दादाचा सपोर्ट असल्यामुळे आज मी हे करू शकले. मी एकदम मिडल क्लास फॅमिलीकडून बिलॉंग करते. ॲक्च्युली वंशिका मॅम काय म्हणतात की तुम्ही कोणत्या फॅमिलीमधनं बिलॉंग करतात हे महत्त्वाचं नसतं. तुम्ही तुमचं काम किती जिद्दीने करतात, किती मन लावून करतात हे खूप महत्त्वाचं असतं. माझा लूक केला आहे. सो ॲक्च्युली गावाकडे मॉडेल्स नाही मिळत, सो मी माझ्यावरच लूक केलं आहे आणि मी माझ्यावरच प्रॅक्टिस केली आहे. त्यांना वाटत असेल की खूप इझिली होतं सगळं, बट नाही. एका मोठी मेहनत लपलेली असते. सो तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला एफर्ट्स लागतात, बट केलं तर होतं सगळं. मनात जिद्द असायला हवी. मी जे हे इंस्टाग्रामवर व्हिडिओ वगैरे टाकण्याचं काम करत होते ते माझं पहिल्यापासून स्टार्ट होतं. मी निस्वार्थपणे हे सगळं करत होते. मला वाटलंच नव्हतं की वंशिका मॅम ट्रॉफी वगैरे देतील. एखादं काम आपण जर निस्वार्थपणे करत असेल ना, त्या गोष्टीचं फळ आपल्याला भेटतंच. सो आज ते मला फळ भेटलं आणि मी खूप जास्त खुश आहे. तुमचा सपोर्ट, वंशिका मॅमने शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवून आज मी हे करते. 3 महिन्यामध्ये मला त्या स्टेजवर, तुम्ही तर व्हिडिओ बघितलेच असेल, माझ्या ग्रॅज्युएशन डेला 3 वेळा मला स्टेजवर जायला भेटलं. बिकॉज मी 3 महिने खूप जास्त मेहनत घेतली होती. काम करण्यासाठी आपल्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, तसंच मलाही घ्यायला लागले. आणि एफर्ट्स घेतल्याशिवाय तर कोणती गोष्ट आपल्याला नाही मिळत. जेव्हा आपल्यावर वाईट वेळ असते ना, तेव्हा कोणी नसतं आपल्यासोबत, आई पप्पांशिवाय तरी. मला आज चांगला एक्सपिरियन्स मिळाला, नंबर आले. सो एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल ना, ती आपण करू शकतो. पाहिजे असे लोक आयुष्यात बोलणारे. सो थँक्यू त्या लोकांना.